आज आपण ट्रेनशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकतो का? लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल, अंडरग्राऊंड मेट्रो, एसी ट्रेन आणि आता बुलेट ट्रेन. पण तुम्हाला माहित आहे का, या सगळ्या प्रगतीची सुरुवात मुंबई ठाण्यापासून नाही तर एका छोट्याशा मालगाडीपासून झाली होती. ती कुठे धावली, का धावली आणि लोक तिला लोखंडी राक्षस का म्हणायचे? नमस्कार मित्रांनो, मी तन्वी आणि आपलं स्वागत आहे कल्लाकार दिन विशेष मध्ये. भाग 357 पावर्ड बाय GoPrad.com. आपण सर्वजण जाणतो की 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान भारताची पहिली प्रवासी रेल्वे धावली. पण त्याआधीच 22 डिसेंबर 1851 रोजी सध्याच्या उत्तराखंड मधील रुडकी येथे भारताची पहिली मालगाडी धावली होती. ही गाडी रुडकी ते पिरानकलिया दरम्यानच्या तात्पुरत्या रेल्वे मार्गावर चालवण्यात आली. त्या काळात गंगा कालव्याचे मोठे बांधकाम सुरू होते. कालव्यासाठी दगड, माती, लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणावर लागायचे. हे साहित्य बैलगाड्यांद्वारे नेले जात होते, म्हणून का फारच मंदगतीने चालत होते. तेव्हाच एक धाडसी कल्पना पुढे आली. हे सगळं काम वाफेवर चालणाऱ्या इंजिनने करता येईल का? जेव्हा पहिल्यांदा वाफेवर चालणारे इंजिन सुरू झालं, मोठा आवाज झाला. इंजिन मधून धूर निघू लागला. हे दृश्य पाहून कामगार आणि गावकरी घाबरले. काही लोक म्हणाले, हा तर लोखंडी राक्षस आहे. काही तर पळूनही गेले. पण जसं जसं इंजिन पुढे सरकू लागलं आणि जड साहित्य सहज वाहून येत असल्याचं दिसलं, लोक थक्क झाले. भीतीचं रूपांतर कुतूहलात झालं आणि कामगारांनी टाळ्या वाजवल्या. या इंजिनचे नाव होते थॉम्सन. हे नाव देण्यात आले ब्रिटिश अभियंता सर प्रॉबी थॉमस कॉटली यांच्या सन्मानार्थ. गाडीला 2 बोगी होत्या. 180 ते 200 टन साहित्य वाहून नेण्याची क्षमता. 10 किलोमीटर अंतर फक्त 38 मिनिटात. वेग ताशी सुमारे 4 मैल. या मालगाडीने सुमारे 9 महिने यशस्वीपणे काम केले. या पहिल्या मालगाडीमुळे कामाची गती वाढली, मानवी श्रम व वेळ वाचला. रेल्वेचे महत्त्व लोकांना कळले. याच यशामुळे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली आणि भारतात रेल्वे युगाची पायाभरणी झाली. आज भारत जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क पैकी एक आहे. मित्रांनो, पहिल्या मालगाडीचा हा प्रसंग आपल्याला एक मोठा धडा देतो. नवीन गोष्टी सुरुवातीला भीतीदायक वाटतात, पण त्या स्वीकारल्या तरच प्रगती होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान माणसाचे जीवन सोपे बनवते. धाडस, प्रयोग आणि बदल स्वीकारण्याची तयारी हेच यशाचं खरं सूत्र आहे. रेल्वे ही आज देशाची जीवनवाहिनी आहे. मालगाड्या म्हणजे उद्योगांची आधारशिला आहे आणि या सगळ्याची सुरुवात 22 डिसेंबर 1851 त्या पहिल्या मालगाडीपासून झाली. ही गाडी फक्त इतिहास नाही, ती आहे प्रगतीची प्रेरणा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिन विशेष पावर्ड बाय GoPrad.com.